बुलेटिनमध्ये आपल्याकडे ताजी बातमी येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौरा करणार आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज वर्धात जाणार आहेत। वर्धात जाऊन मोदी सेवाग्रामला भेट देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। आतापर्यंत वर्धाला भेट देणारा प्रत्येक पंतप्रधानांनी सेवाग्रामला भेट दिलेली आहे। आपण पाहतोय मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहे। जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक पंतप्रधानांनी आतापर्यंत सेवाग्रामला भेट दिलेली आहे। मोदींची आज वर्धात सभा आहे, पण मोदी सेवाग्रामला भेट देणार नाहीत हे कळतंय। आज मोदींची वर्धात सभा आहे आणि आपण पाहतोय मोदी वर्धातल्या सेवाग्रामला भेट देणार नाही। स्वावलंबी मैदानात सकाळी 11:30ला ही सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौरा करणार आहेत। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज वर्ध्यात जाणार आहेत। या संदर्भात आपल्याला थेट माहिती देत आहेत गजानन उमाटे। काय अधिक माहिती द्याल? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धात येत आहेत, पण ते सेवाग्रामला भेट देणार नाहीत, काय सांगाल? नक्कीच 2014ला जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ फुटलं तेव्हा नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते सेवाग्राम आश्रमात। मी सध्या इथे, परंतु आज ते येणार नाही। आपल्यासोबत सेवाग्राम आश्रमचे विश्वस्त अविनाश काकडे जी आहेत। भाऊ, काय सांगणार तुम्ही? आज मोदी या ठिकाणी येणार नाही? हां, ते येणार होते पण येणार नाही असं कळलं तर येणार नाही तर चांगलीच गोष्ट आहे, कारण गांधीजींच्या विचारांचा आणि नरेंद्र मोदींच्या विचारांचा कुठे ताळमेळ बसत नाही। नरेंद्र मोदी हे खोटं बोलण्यावर विश्वास करतात आणि खोटं बोलून जगाला फसवणूक करून आपण सत्ता आणि सगळी स्थानं प्राप्त करू शकतो असा विचार नरेंद्र मोदींचा आहे। पण गांधीजी म्हणत होते सत्य हाच ईश्वर आहे, सत्यानेच जग जिंकलं जाऊ शकते। आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचा असत्याचा विचार, गांधीजींचा सत्याचा विचार, हे दोन ध्रुव आहे। त्यासोबतच आपण पाहतो की गांधीजींचा अहिंसेवर, म्हणजे कोणाच्यावर प्रेमाने बोला, हिंसा न करता लोकांना प्रेमाने जिंकता येऊ शकते। पण नरेंद्र मोदी धमक्या देतात। पाकिस्तानला अनावश्यक धमक्या आपण नेहमीच देत असतो की चीनला धमकी देत असतो, लाल आँख दिखाएंगे उसको जो है चीन को। पाकिस्तानला आपण म्हणतो, पाकिस्तानच्या भाषेमध्ये सांगायचं, विरोधी पक्षांच्या लोकांना धमक्या देतात, माझ्याशी सामना आहे, 56 इंची छाती। ही जी भाषा आहे ती हिंसक भाषा आहे। आणि आपल्या इथे गांधीजींनी काय सांगितलं? गांधीजीजवळ जे लोक यायचे तर गांधीजींचं आंदोलन पहिलं असं होतं की ज्याच्यात हजारोच्या संख्येने स्त्रियांनी सहभागी झाल्या होत्या। गांधीजीजवळ असणाऱ्या लोकांना आईचा अनुभव यायचा। तर गांधीजींची भूमिका ही मातृत्वाची होती आणि त्यांची भूमिका ही पुरुषत्वाची आणि अहंकाराची आणि हिंसेची आहे। नक्कीच आपण बघितलंय विश्वस्त काय म्हणतात की एक प्रकारे नरेंद्र मोदी आज सेवाग्राम आश्रमला येणार नाही हे चांगलंच आहे, कारण की महात्मा गांधींचे विचार आणि नरेंद्र मोदींचे विचार यात मोठी तफावत आहे। त्यामुळे आज जे नरेंद्र मोदी वर्ध्यात येणार आहे, आश्रमात येणार नाही असं कळत आहे। त्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे आश्रमाच्या विश्वस्तांकडनं। धन्यवाद गजानन। अधिक माहिती देण्यासाठी आपण पाहतोय आज मोदी वर्धा दौऱ्यावर आहेत, पण ते सेवाग्रामला भेट देणार नाहीत। आज मोदींची वर्धात सभा असणार आहे। सकाळी 11:30 वाजता त्यांची सभा वर्धात असणार आहे। स्वावलंबी मैदानात सकाळी 11:30 वाजता ही सभा होणार आहे। मोदी सेवाग्रामची भेट टाळणार आहेत। जिल्ह्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।